तर अशा प्रकारे जेव्हा त्याने भगवंताची तपस्या केली, तपस्यासाठी आपण काय करू शकतो, एकादशी व्रत करू शकतो. आणि 3 प्रकारचे व्रताचं एकादशी, एक तर निर्जला, दुसरं सजला, तिसरं फराळ खाऊन. त्या दिवशी माधव जननी, जी भक्तीची जननी म्हणून एकादशीला संबोधलं जाते. आपल्याला भक्तीची वाढ करायची असेल तर एकादशीचं व्रताचं पालन केलं पाहिजे. त्या दिवशी 3 गोष्टी करायच्या: तुळशीची सेवा, गीता किंवा भागवताचं वाचन आणि हरिनामाचा जप केला पाहिजे. तेव्हा ती एकादशी व्रत आहे. तर त्यामुळे तुम्ही जे करीत नाही त्यांनी करा, कोण्या दिवसापासून केलं तरी चालतं. एवढं जरी तपस्या केली तरी भगवंत प्रसन्न व्हायला. आणि त्याचं उदाहरण अंबरीश महाराजाचं. तर त्यावेळेस जेव्हा तपस्या केली तर भगवंताचं रूप पाहिलं, आणि भगवंताचं रूप पाहिल्यानंतर ते अतिशय भावविवर झाले. एवढे भावविवर झाले की भगवंताच्या सौंदर्याचे ते म्हणतात की हे भगवंता, त्यांचं बघितलं की पिक्चरमध्ये ब्रह्माजी दिसताना, आणि भगवंताचं रूपाचं की तुम्ही सुंदर कमळाच्या माळा धारण केलेल्या आहेत, तुमचं श्यामवर्णीय आहे रूप, कौस्तुभ मणी धारण केले, तुमच्या वक्षस्थळावर लक्ष्मी आहे, अनंत शेष तुमची सेवा करीत आहे, आणि तुमचे पाद प्रक्षालन कोण करे, साक्षात जे भागे देवता आहे लक्ष्मी करीत आहे. तुमच्या धामामध्ये असंख्य लक्ष्मी झाडू घेऊन आहे, पण तुमचं धाम कधीच मळकं होत नाही. एवढं सुंदर आहे त्या धामामध्ये लक्ष्मी सेवेत, सहस्त्र लक्ष्मींचं वास आहे तिथे. आणि सुंदर विश्लेषण केल्यानंतर ते भगवंताला प्रार्थना करतात की भगवंता, आणि ब्रह्माजीला आजकाल दाखवलं तर ते पिक्चर दाखवलं जातं दाढी असलेले, पण दाढी नसते. ब्रह्माजी नवतरुण आहेत भागवतानुसार. आणि नंतर ते निर्णयात पडून भगवंत हरीचं ध्यान करतात आणि सगळं तत्व बघतात भगवंताकडे. त्यांना त्यांच्या नाभिकमलामध्ये स्वतःला दिसतात की नाभिकमल कुठून आलेले. आणि 3 गोष्टी दिसतात त्यांना, एक म्हणजे हवा, पाणी आणि आकाश. आपल्याला हवा दिसत नाही, दिसती का, पण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ते ब्रह्माजी नाही का रजगुणातून उत्पन्न होतात. कसे? रजगुणातून उत्पन्न झाल्यानंतर भगवंत त्यांना म्हणतात आता तुम्ही काय करा, सृष्टी करा. आणि मग तिथे भगवंत सर्वश्रेष्ठ भक्तांचं कसं आदान प्रदान होतं त्याचं प्रार्थना करतात. आणि प्रार्थना केल्यानंतर तिथे भगवंताला प्रार्थना काय करतात की भगवंता मला खोट्या अहंकारापासून वाचव. ह्या जगामध्ये तुम्ही मला उत्पन्न केले रजगुणामुळं, ठीक आहे, पण मी जे काही करणार आहे त्याचा मला काय करा, अहंकार येऊ देऊ नका. मला सगळ्यात खोटी अहंकाराची चिंता आहे. दुसरं, जे दुर्भागी लोक आहेत त्यांची स्थिती काय, आणि जे दुःखी लोक आहेत त्यांचं काय व्हायचं. मी स्वतःला शरीर समजतो, याच्यातून मी मुक्त कसं झालं पाहिजे. आणि दुसरं, या जीवनातून मुक्त व्हायचं असेल तर मला तुमचं नेहमी स्मरण होऊ द्या, एवढी ती प्रार्थना करा. आणि अशा सुंदर प्रार्थना केल्यानंतर आणखीन ते प्रार्थना करतात, भगवंता मला नाही का तुमच्या भक्ताचा संग भेटू द्या. आणि त्यावर ते माझं चित्त विचलित न होता तुमच्या चरण कमला शिरावा, अशी प्रार्थना ते आणखीन करतात. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत त्यांना उत्तर देतात. काय उत्तर देतात की तू चिंता करू नकोस, तुझी तपस्या केली, ध्यान केलं, त्यामुळं तुला मी जे काही गोष्टी देणार आहे तुझ्या मागितल्या, मी त्या सगळ्या गोष्टी मंजूर करतो, तुला अहंकार येणार नाही. म्हणून आपल्या जीवनात ध्यानात ठेवायचं, आपण जेव्हा काही निर्माण केलं ना तर भगवंताला एकच प्रार्थना करायची, भगवंता मला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको. कारण भगवंत आपल्याजवळ खूपच जवळ आहेत, भगवंत एकदम जवळ आहेत. पण भगवंताच्या ना आपल्या आतमध्ये किती अंतर माहिती आहे का. केवळ अहंकार साईडला केला की भगवंत आपल्याला लगेच दिसतात. पण आपला अहंकार आहे ना एवढा भयंकर आहे, तो लगेच नाही का एवढा सूक्ष्म आहे, तर तुम्हाला थोडंसं कोणी काही बोललं ना तुमचा अहंकार बाहेरून येतो. म्हणून तुम्हाला आध्यात्मिक जीवनात प्रगती आणि भगवत प्राप्ती करायची असेल तर सर्वप्रथम अहंकारावर कार्य करा. कशावर करा? अहंकारावर. एकच चरणाला आमच्या एका वरिष्ठ भक्ताला प्रश्न विचारला की प्रभूजी तुम्ही काय प्रार्थना करता रोज. आणि खूप मोठे प्रचारक आहेत, ते जगभरामध्ये फिरतात प्रवचन करा. ते म्हणतात की ते सांगत होते की भगवंता मला भौतिक जगाच्या इच्छापासून वाचव आणि अहंकारापासून वाचव. साधू जरी झालं तर माणसाला अहंकार येतो. तुम्ही तर ग्रस्त जीवनात राहतात, त्याला वाटतं नाही माझे चेला चपाट्या असावं, माझी गाडी घोडी असावं, आणि त्याला वाटतं की मी ह्या पदाचा आहे. भगवंताच्या नजरेमध्ये, मनुष्याच्या नजरेमध्ये भगवंताच्या नजरेत बनणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांच्या नजरेमध्ये बनून काय उपयोग आहे हो, लोकाला दाखवून काय उपयोग आहे. भगवंताच्या नजरेत कसं आलं पाहिजे ते कार्य केलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं ना विषय का जड चाललाय. हां, तुम्हाला लोकांच्या नजरेत बनायचं का भगवंताच्या नजरेत बनायचं?
लोकांच्या नजरेत दाखवतात. मग लोकांच्या नजरेत दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर धडपड करणार, तुमच्या प्रतिष्ठेसाठी तुमचे सगळे जीव वाचणार, त्याचा पैसा लावणार, तुमची बुद्धी लावणार, तुमची शक्ती लावणार, तुमचं ज्ञान सगळं लावणार, का लोकांना दाखवण्यासाठी. पण भगवंताच्या नजरेत म्हणायचं असेल तर तुम्हाला पहिले अहंकाराचा त्याग करावा लागणार आहे. आणि भगवान त्याच्यामध्ये एकच आहे, अहंकार साईडला करा, भगवंत लगेच तुम्हाला दिसतात. आणि मग भगवंत म्हणतात चिंता करू नकोस, भगवंत हे, आणि त्यामुळे तुला आता मी तुझ्या तपामुळे प्रसन्न तुला विद्या प्रदान करतो आणि तुझ्यातली अविद्या नष्ट होईल. आणि दुसरं, भक्तीद्वारे, भक्तीच्या कृपेमुळं, भक्तीच्या दिव्य दृष्टीमुळं तुम्हाला पाहू शकला. आणि दुसरं, आता तू काय कर, ह्या सृष्टीचे निर्माण कर. आणि भगवंत आणखीन त्यांना उत्तर देतात. त्या उत्तरामध्ये ते म्हणतात की तू अशीच तपस्या करीत राहा आणि सृष्टीचं जे काही वर्णन आहे, हे जे वाक्य आहेत, तर याची फलश्रुती सांगतात की जो कोणी ब्रह्मदेवाच्या प्रार्थना करतो, माझी पूजा करतो, त्याच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून आपण नेहमी भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे, भौतिक इच्छेसाठी नाही, की मला तुमची कृपा भेटो, तुमची दया भेटो, ही प्रार्थना केली पाहिजे. आणि ही प्रार्थना केल्यानंतर पुढे ब्रह्माजीला सृष्टी निर्माण करण्यासाठी सर्ग, आणि भगवंत अप्रगट झाल्यानंतर ब्रह्माजीनं काय केलं असा प्रश्न विचारतात. कोण? विदुरजी मैत्रीला. तर मैत्री मुनी म्हणतात की ब्रह्मदेवाने भगवंताच्या स्वरूपावर नाही का पुन्हा 100 वर्षे दिव्य ध्यान केलं. आणि ध्यान केल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे जे काही हे काय सृष्टी आहे ती हलती आहे, माझं जे कमळ आहे ते हलतंय, पण याला स्थिर कसं करायचं, ते पुन्हा आणखीन भगवंताला प्रार्थना करतात, भगवंत वाचवा. आणि मग भगवंत त्यांना हृदयात काय करतात, तेने ब्रह्महृदय आदि कबय, ते ज्ञान काय करतात भगवंत ब्रह्माजीच्या हृदयामध्ये टाकतात आणि म्हणतात सृष्टीची निर्माण कर. आणि मग सृष्टीची निर्माण करण्यासाठी पहिले नाही का मनुष्याची जे खालचे स्तर आहेत त्याची निर्मिती करते. मनुष्यामध्ये 84 लक्ष, 84 लक्षीमध्ये जर पाहायला गेलं तर 4 लाख योनी मनुष्याच्या आहेत. 4 लाख मनुष्य म्हणजे स्त्री पुरुष एकच असणार, काळा गोरा फॉरेनर किंवा इंडियन, पण त्याच्यामध्ये चेतना जर पाहिली गेली तर खूप वेगळ्या आहेत. आणि त्या चेतना 3 गुणावर आधारित आहेत, रजो तमो सत्व रज, किंवा सत्व तमो रज तमो, ह्या 3 गुणाद्वारे ती चेतना. आणि बघा तुम्ही इथं जेवढे बसलेले आहात, तुमच्या प्रत्येकाची विचारशैली वेगळी, प्रत्येकाची चेतना वेगळी, प्रत्येकाचं रूप वेगळं. त्या 84 लाख म्हणजे चेतनेमधला फरक आहे, ते 4 लाख येऊन येत ना, त्या चेतनेचा फरक सांगतात. आणि म्हणून मनुष्याचीच करतात, मनुष्याच्या वरती पशूंची करतात, आणि पशुच्या वरती जे आचर आहेत, वृक्ष आहेत, पेड झाड आहेत, त्यांची उत्पत्ती करतात. आणि केल्यानंतर प्राथमिक जे सर्ग आहे त्याचे करतात, त्याच्यामध्ये ते 6 करतात. पहिलं म्हणजे महत्त्व, त्याचं आपण विश्लेषण केलं, भौतिक साधनाची गोळाबेरीज. दुसरं कोटा अहंकार टाकतात जीवात्म्यामध्ये. तिसरं तन्मात्रा, इंद्रियाचे विषय, जसं डोळ्यांना रूप, कानाला ध्वनी, जिवेला नाही का स्वाद, त्याच्यानंतर जे स्पर्श आहे त्याला नाही का जर मैथून सुख, हे 5 इंद्रिय, त्याचे 5 विषय टाकले. त्याच्यानंतर त्या इंद्रियांचे देवता निर्माण केले, आणि त्यांना जी शक्ती आहे आणि त्याला ज्ञान अज्ञान अहंकार ते टाकण्याचं काम ब्रह्माजीने या 6 निर्मिती केली आहे. प्रथम दुसरी निर्मिती केली, त्याच्यामध्ये दुय्यम निर्मिती म्हणतात, याच्यामध्ये देवदात्याचे निर्माण केलं. देवतांमध्ये पित्र, असुर, गंधर्व आणि अप्सरा, त्याच्यामध्ये यक्ष आणि राक्षस केलं. त्याच्यामध्ये सिद्धचारण, विद्याधर यांचं केलं. त्याच्या खाली भूत, प्रेत, पिशाच यांची पण केली. किन्नर, किमपुरुष आणि इतर यांची निवृत्ती केली. त्यानंतर याच्यामध्ये ह्या जीवात्मामध्ये त्यांनी काय केलं, निर्मितीमध्ये ब्रह्माजीनं 5 निर्मिती केली. त्याच्यामध्ये अंध, तामिस्त्र, महामोह, मोह आणि तमस, ह्या 5 वस्तू त्याच्यामध्ये टाकून दिल्या. कसे टाकलेल्या आहेत त्याचं विश्लेषण इथे आचार्य करतात की अंध तामिस्त्र म्हणजे काय, की समोर मूर्ती दिसतंय पण मूर्तीची जाणीव नाही, याला म्हणतात अंध तामिस्त्र टाकलंय. सगळ्यांचा मूर्ती होतो पण तो घाबरून जात नाही, सगळे आहेत जैसे तसे. म्हणजे आपण सगळेजण जाऊन आलो तरी आपल्याला वाटतं नाही आपण नाही मारणार, आपण खाण्यापिण्यामध्ये व्यस्त होऊन जातो, याला म्हणतात अंध तामिस्त्र. पहिलं त्या जीवातमध्ये टाकून दिलं. दुसरं तामिस्त्र, म्हणजे विफलतेमुळं येणारा क्रोध, माझ्या प्रत्येक गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे, ते होत नसल्यामुळे क्रोध निर्माण होतो, याला म्हणतात तामिस्त्र. तिसरं आहे महामोह. महामोह म्हणजे वस्तूवरलं स्वामित्व तो दाखवणं, ही माझी आणि मी याचा भोगता आहे, मी आणि माझं, याला काय म्हणतात तिसरं महामोह म्हणतात. आणि हे महामोहामुळे तो काय करतो, ह्या जगातल्या सगळ्या वस्तू
बघा ना, रस्त्यावर जर एखादी गोणी पडली धान्याची, पक्षी 2-3 दाणे खाऊन जाईल, गाय येईन तेवढं खाऊन जाईल, माणूस काय करेल? पण पशु पक्षी कधी टेन्शन घेत नाहीत. ते विधेची सोय त्यांना प्रकृती बराबर करते. जे जन्माला मुंगीपासून तर हातीपर्यंत भगवंत सगळ्यांचं रक्षण करतात. तर मनुष्याचं काय करू शकत? पण त्याच्यामध्ये त्याला काय टाकलंय की महामोह आणि त्या स्वामित्व दाखवतं की याचं माझ्यासाठी, आणि अतिरेक जमा करतो. याला काय म्हणतात? महामोह. आणि तमस म्हणजे आत्मज्ञानाविषयी असलेला अंधकार, की माझं काय होणार आहे आणि माझ्या जीवनात काय होणार आहे काहीच माहीत नाही. आणि ब्रह्माजीनं 5 एलिमेंट माणसामध्ये टाकून दिलेले आहेत, सृष्टीमध्ये घालून. जसं तो जन्माला येतो, जन्म घेतल्याबरोबर त्याच्याबरोबर त्या अहंकारावर या गोष्टी टाकून देतात, आणि आपल्याला कळतं पण वळत नाही. आणि तुम्ही प्रवचन ऐकल्यानंतर असं काही तुमचं मोह सुटणार अजिबात नाही. तुम्ही सगळे ऐकणार आणि तुम्ही घरी गेल्यानंतर ठीक आहे बाबांना सांगितलं छान होतं, ज्ञान भेटलं, पण प्रॅक्टिकली काहीच करणार नाही. तर त्यासाठी सांगायचं तात्पर्य एक आहे की ह्या गोष्टींना ब्रह्माजी एवढं विश्लेषण का सांगतायत, की ते म्हणतात की अज्ञानाची 5 निर्मिती केली आणि म्हणून भगवंत तिथे पुनर्निर्मिती करतात. आणि पुढे केल्यानंतर आणखीन सृष्टी करतात. हे केल्यानंतर त्यांना असमाधान होतं जीवनामध्ये, मी एवढं केलं तरी असमाधान. मग ते काय करतात? पुत्रांची निर्मिती आणि 4 कुमार जन्माला येतात. आता इथून कथा सुरू झाल्यात बरं. आता तुमचं सृष्टीचं निर्माण संपलं आणि 4 कुमारांना जन्म झाल्यानंतर ते म्हणतात तुम्ही प्रजा उत्पन्न करा. प्रजा उत्पन्न केल्यानंतर 4 कुमार काय म्हटले? चतुर्थ कुमार सनक, सनातन, सनंद आणि सनत कुमार. ते म्हटले की नाही, आम्हाला आजीवन ब्रह्मचर्याचं या संसाराच्या झेंडे घेणार कोण? आम्हाला बरं. तर त्यांना राग आला आणि राग आल्यानंतर त्यांना क्रोध निर्माण झाला आणि मग तिथे सांगतात त्रस्त होतात. आणि त्रस्त झाल्यानंतर ते आणखीन सृष्टीची निर्मिती करतात. मग छातीकडून धर्म निर्माण होतो, पाठीकडून अधर्म होतो आणि मग पुढून वासना, क्रोध, लोभ, वाणी, समुद्र आणि अधार्मिक क्रिया होतात. सावलीतून कर्दमुनींचा जन्म होतो आणि वाग्देवी जेव्हा त्यांच्या म्हणजे तोंडातून एक कन्या जन्माला येते. जेव्हा ती कन्या एवढी सुंदर जन्माला येतात तेव्हा ब्रह्माजी मोहित होतात आणि म्हणतात त्या कन्याच्या मागे लागतात. त्याला वागेश्वरी किंवा आपल्या भाषेमध्ये सरस्वती देवी म्हणतात. ब्रह्माजी मागे लागल्यानंतर सगळे पुत्र हसायला लागले, अरे पिताच आपल्या पुत्रीच्या मागे लागला. तर हसायला लागल्यानंतर त्यांना प्रश्न पडला, तुम्ही हसता का? म्हणजे ब्रह्माजी तुम्ही कळता का सृष्टी निर्माण करा, तुमच्या मुलीच्या मागे तुम्ही लागलेले. आणि तेव्हा ते जेव्हा बाहेर अवस्थेत येतात, अरे मी काय केलं? तर करायचं काय? तर त्यावेळी ते सूक्ष्म शरीर जे दूषित झालेलं होतं त्या लगेच त्याग करतात. आणि मग 4 कुमार सांगतात की हे तुमच्या प्रजेसाठी आणि समाजासाठी चांगलं नाही, तुम्ही याचं सोडून द्या. आणि लज्जित होऊन ते देह त्याग करतात मानसिक रूपानं आणि मग पुन्हा भगवंताची तपस्या करतात. आणि तपस्या केल्यानंतर आणखीन ते पुढे त्या तपस्यातून 4 वेदाचं मुखातून 4 निर्माण होतात. 4 होत्र, त्याच्यामध्ये अग्निहोत्र हे करतात, प्रगट होतात. त्याचे पूरक, वेदाचे पूरक उपवेद निर्माण होतात, त्याला उपवेद. त्यांचं पंचमवेद म्हणतात. पुराण इतिहास निर्माण करतात. कर्मशास्त्र, धर्माचे 4 पाय दिलेले आहेत, जसं सत्य, दया, पुन्हा तपस्या आणि पवित्रता, हे 4 धर्म करतात. त्याचे विविध आश्रम निर्माण करतात. 4 ब्रह्मचारी, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी. त्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे निर्माण करतात. त्यांची वृत्ती आणि त्यांचे प्रकार निर्माण करतात, की प्रत्येकामध्ये वेगवेगळी वृत्ती आणि प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये निवृत्ती आणि प्रवृत्ती ही निर्माण करतात. मग कला, विज्ञान, पवित्र मंत्र निर्माण करतात. वैदिक मोजपट्टी, श्लोक लिखाण करतात. श्रवण ध्वनी, ब्रह्मशब्द, नाद ब्रह्म याची निर्मिती करतात. आणि ब्रह्मजीच्या शरीरापासून वेदाचं रचल्यामुळे त्यांचं कालांतराने काय करतात, तो देह त्याग करून दुसरा देह धारण करतात. आणि केल्यानंतर तिथे सगळी सृष्टी निर्माण झाल्यानंतर ते म्हणतात तिथं मनु राजाचा जन्म, मनु जे स्वयंभू मनुचा जन्म होतो. आणि जन्म म्हटले की आता मी केलं त्या सृष्टीचं तू पालन कर. पालन कर म्हटल्यानंतर ते म्हटले की भगवंता मी तुम्ही पिता असल्यामुळे तुमच्या आज्ञेचं पालन करेन, पण पृथ्वी दिसत नाही, कुठे पृथ्वी? तुम्ही तर सांगता. मग ते म्हणतात की पृथ्वी नाही काही रसातळामध्ये गेले आणि त्यावेळी श्वेतवरा त्यांच्या नाकातून प्रगट होतात. आणि श्वेतवरा प्रगट झाल्यानंतर भगवंताचं रूप, पांढरं स्वरूप वराच्या रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर भगवंत त्यांचं उंची, त्यांचं रूप म्हणजे शुकर रूपामध्ये, साधारण आपण डुक्कर पाहिलं तर त्याच्याप्रती किळस वाटते, पण त्याचं सौंदर्य एवढं सुंदर होतं वरादेवाचं. आणि त्या वरादेवाने काय केलं, नाकातून प्रगट झाल्याबरोबर भगवंतानं सुंदर विशाल रूप धारण केलं आणि रसातळामध्ये जी पृथ्वी केली त्याला धारण करून काय केलं, आकाशामध्ये स्थित केलं. आणि स्थित केल्यानंतर ब्रह्माजी
आणि म्हणून भगवंताला प्रार्थना करतात. आणि प्रार्थना केल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात आता तू काय कर, याच्यावर सृष्टी कर ह्या पृथ्वीवर आणि राज्य कर. राज्य केल्यानंतर तिथे भगवंताला म्हणतात की भगवंता तुम्ही मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, त्यामुळं मी हे करू शकेल. तर त्या वराच्या रूपामधून तुम्ही जे कुशाग्रस वापरतात ना पिंडदान करताना, धार्मिक क्रिया करताना, ते वरादेवाच्या केसातून कुशाग्रस जन्म झालेला आहे, म्हणून ते पवित्र म्हटलं जाते कोणत्याही कार्याला. त्यावेळेस ब्रह्माजी भगवत धामाचं वर्णन करतात. देवदेवता काय करतात, ब्रह्माजी वैकुंठ जातात आणि भगवंताचं रूप पाहतात. तर वैकुंठ लोकांचं अतिशय विस्तृत वर्णन केलं. वैकुंठ हे शब्दाचं वय म्हणजे दुःख आणि कुंठ म्हणजे वय म्हणजे नाही, कुंठ म्हणजे जिथे दुःख नाही असा वैकुंठ. वैकुंठ म्हणजे तिथे कोणते जन्ममूर्ती, जरा व्याधी, 3 क्लेश आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेश नाही आहेत. आणि दुसरं कल्पवृक्ष आहेत. तुम्ही जी इच्छा कराल तिथला ललना त्या इमानामध्ये फिरतायत. आणि सगळ्या जे स्त्री पुरुष आहेत त्यांचं सौंदर्य लक्ष्मीसारखं आहे. आणि जी जमीन आहे वैदर्य मणी आहे, माणिक मोते हिऱ्यानं नाही का ते प्रकाशित आहे. तिथं लाईट अग्नीची गरज नाही, एवढं सुंदर आहे. आणि केवळ तिथं आनंद कंद. आणि सगळे भक्त भगवान विष्णूचं, राधा आपलं लक्ष्मीनारायणचं गुणगान करतायत. हे वैकुंठ आहे. आणि वैकुंठामधला भाव काय, एखादा भृंगा गात असेल आणि तिथं कोकिळाला असेल, कोकिळा गात असेल आणि कोकिळा बघत असेल की भृंग आले तर कोकिळा गप राहते, भृंग्याला गाते म्हणजे तू गा. भृंग एखाद्या दुसऱ्या पक्षाला बघते तर ते काय करतात, पुढे जातात. आणि तिथं चारक, चातक असे अनेक नाना प्रकारचे पशुपक्षी, सुंदर पक्षी येतं, सुंदर वन येतं. तिथला ज्या वनातून जे सुगंध वाहतो तो सुगंध त्यांना मोहित करतो, मदमस्त करणार असं वैकुंठाचं वन. आणि तिथे एकदा जो व्यक्ती जातो तो पुन्हा येत नाही, असं ब्रह्माजी ते रूप पाहतात, त्या भगवत धामाचं पाहतात. आणि गेल्यानंतर तिथे त्या वैकुंठ गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर देवदेवता चिंताग्रस्त होतात की म्हणतात ह्या सृष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर सगळीकडे अंधकार माजलेला आहे, अंधकार झालेला आहे. आणि सृष्टीमधला जो बॅलन्स आहे तो इनबॅलन्स होत चाललेला आहे. कारण की सृष्टीमध्ये सगळीकडे अंधकार झाली, याचं कारण काय, भीती का वाटते, सृष्टी समतोल का चालत नाही. आणि सगळे देवदेवता आपले आंदोलन करीत कुठं जातात, ब्रह्माजीकडे जातात. आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजीला म्हणतात काय कारण आहे, सगळीकडे सर्व दिशांना अंधकार पसरले आहे, याचं कारण काय, तुम्ही काळाच्या पलीकडे आहेत. आणि दुसरं तुम्ही सर्वांचा अंतर्हेतू जाणतात आणि भगवंताची योजना आणि लीला पण जाणतात. तुम्ही काय करा, आम्हाला काहीतरी वर्णन करा. त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात की हे जे दितीच्या गर्भामध्ये जे 2 असुर आहेत ते असुर नाही का आश्रय घेतले. हे असुर पहिले कोण होते, भगवंताच्या वैकुंठामध्ये जय आणि विजय नावाचे द्वारपाल होते. एक दिवस द्वारपाल असल्यानंतर भगवंताचे महान भक्त चतुष्कुमार नाही का 6 दरवाजे पार करून 7व्या दरवाजाजवळ येतात. आणि दरवाजावर आल्याबरोबर हे जय विजय काय करतो, त्यांना अडवतात. म्हणतात की तुम्ही वैकुंठ धामात जाऊ शकत नाही. वैकुंठामध्ये आता जर जायला गेलं तर हे भक्तीच्या बळाने नव्हते गेले होते, योगाच्या बळाने गेले होते, म्हणून त्यांना अडवलं होतं. ते म्हटले वैकुंठात तुम्ही जाऊ शकत नाही. त्यावेळेस हे जे 4 कुमार होते म्हटले की वैकुंठामध्ये क्लेश नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मदमत्सर नाही, यांना हे झालं कसं काय, वैकुंठामध्ये अशी भावना होऊ शकत नाही, पण तुमच्याकडून झाली कसं काय. आणि ते शाप देतात की तुम्ही आम्हाला अडवलं, आता तुम्हाला काय करा, पुढचे 3 जन्म तुम्ही काय करा, असुर बना. आणि असुर बनल्यानंतर जेव्हा ही शाप देऊ लागले तेव्हा भगवंत काय करतात, स्वतः लक्ष्मी सोबत येतात. आणि म्हणतात आगमन झाल्यानंतर त्यांचं जेव्हा दर्शन घेतात कुमार वैकुंठ लोकांमध्ये, बाजू ते त्यांचे पार्षद नंद सुनंद मुशिक सगळे पार्षद असतात, ते जेव्हा दर्शन घेतात तर त्यांच्या दर्शन पाहून त्यांचं रूप पाहून एवढे ते मोहित जातात. ते म्हणतात की आतापर्यंत आम्ही भगवंताचं असं, भगवंत गेटवरच आले, बरं आतमध्ये येऊ दिलं नाही त्यांना, गेटवरच आले. आल्यानंतर तिथे भगवंत काय करतात, त्यांना जसं लहान आई एखाद्या बाळाला घेते तसं भगवंत काय करतात, लगेच 4 कुमारांना नाही का घेतात. पण 4 कुमार भगवंताच्या रूपाकडे, जे पहिले ब्रह्मव्याधी होते, निर्विकाराला मानणारे होते, निर्गुण निराकाराला मानणारे होते, पण ते जेव्हा भगवंताचं रूप पाहतात ते एवढे मोहित होतात. कोणी चरण कमलाकडे पाहतोय, कोणी त्यांचं पितांबर बघतो, कोणी वक्षस्थळ पाहतो, कोणाचं रूप पाहतं, एवढे मोहित झाले की त्यांना भान विवर झाले. आणि सगळं दर्शन झाल्यानंतर ते म्हणले अरे रे, आम्ही भगवंताच्या भक्तांच्या प्रती किती मोठा अपराध केलाय, त्यांचा क्रोध शांत झालाय. तर शांत अशी भावना असताना भगवंत तिथे म्हणतात की हे ब्राह्मणांनो,
जर एखादा सेवक चुका करीत असेल त्याचा दंड त्याच्या मालकाला भेटावा, म्हणून मी माझ्या शिष्यांच्या माझ्या सेवकांच्या वतीने मी तुमच्याप्रती माफी मागतो. ज्याप्रमाणे कुष्ठरोग झाला तर ते हाताला तोडत नाही, तसं माझ्या सेवकाच्या प्रती अपराध झाला आहे तर त्याला तुम्ही क्षमा करा. आणि मग भगवंताने काय केलं, अतिशय सुंदर त्यांना केलं. पण त्यामध्ये सगळ्यात एक वैशिष्ट्य काय घडलं की 4 कुमारानं भगवंताच्या चरणकमलातली जी तुळशी आहे तिचा सुगंध घेऊन त्यांच्यातला जो क्रोध तो शांत झाला होता. म्हणून जो भक्तीमध्ये प्रगत आहे, आध्यात्मिकमध्ये साधनेमध्ये प्रगत आहे, त्याला तुळशीचा सुगंध कुठे जरी असेल ना तो येतोय. जर वैकुंठ धामात जाणाऱ्या व्यक्तीचं पहिलं लक्षण काय म्हणतात आचार्य, की तुळशीचा सुगंध आला पाहिजे. आपण नाकाजवळ घेतो तरी आपल्याला तुळशीचा सुगंध येत नाही. कारण का, आपण अनर्थाने काम, क्रोध, लोभन आणि भगवंताच्या प्रती प्रेम नसल्यामुळं आपल्याला तुळशीचा सुगंध येत नाही. तुम्हाला येतो कोणाला माहीत नाही, येत असेल तर माहीत नाही. हां, येतो का? तुम्ही म्हणता घेऊ वार पडून नाकाला लावू, नाही. तुळशी इथं जरी असलेल आणि तुम्ही तिथं जरी बसले तर सुगंध येतो. हे भक्तीचं लक्षण आहे. दुसरं, तो संसारात राहून संसारात नसल्यासारखं आहे. कारण त्याचं उठता बसता भगवंताचं नाव येते, चालता बोलता सगळीकडे तो भगवंताला पाहतो. तर हे जेव्हा ते तुळशी पाहतात आणि तुळशीचं महत्त्व सांगतात. आपल्या घरामध्ये आपण तुळशीची सेवा करतो. ज्याची तुळशी चांगली वाढते ना त्याची भक्ती वाढते, तिची सेवा होते. ज्या घरामध्ये भक्तीचीच वाढ होते त्या तुळशीचं लक्षण आहे. आणि मी काही घरात ठिकाणी पाहिले जिकडे लोक कपडे सुकवतात त्याच्या घरी तुळशी ठेवतात. नाही ठेवलं पाहिजे. तुळशीला एक दुसरं, तुळशीच्या पानाखाली पाय नाही ठेवले पाहिजे. तुळशीच्या सावलीखाली पण पाय नाही ठेवले पाहिजे. दुसरं, तुळशीचे पानं उचलू नका, त्याच्यात तुम्ही बुडाला ठेवू शकतात, नाहीतर गंगेमध्ये वाहू शकतात. दुसरं, सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीची सेवा प्रत्येकाने केली. पाणी दिलं पाहिजे 3 टाइम तुळशी महाराणीला. ती भगवंताची जननी आहे, भक्ती आहे. आपण करतो का तुळशी सेवा? आपण त्याच्या पाला चोडवतो आणि चहामध्ये, गरम काड्यामध्ये तुळशीला कधी टाकलं? कारण ती भक्तीचे साक्षात स्वरूप आहे. वैकुंठातून ती कशासाठी आली? तुळशी आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी आलेली. म्हणून पंढरपूरला जाताना पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी तुळशी वृंदावन घेऊन जातात. कारण पांडुरंगाचं सगळ्यात जास्त प्रिय. तुम्ही काही घेऊन नाही गेले पण पांडुरंगाच्या, कृष्णाच्या मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात, रामचंद्राच्या मंदिरात तुळशी घेऊन गेलात ना तर भगवंत बाकी तुमचं काही पाहणार नाही, तुळशी पाहतील. तुम्ही घरात मोठे मेजवानी बनवले, भोगा बनवला, 56 भोग, पनीर, कचोडी सगळं काही बनवलं तुपातलं, पण तुळशी पत्र नाही टाकलं तर भगवंत कधीच स्वीकार करत नाही. पण तुळशी कोणाला अर्पण करायची? जे भगवंताचे अवतार आहेत, भगवंताचे विष्णू स्वरूप आहेत, त्यांना तुळशी चालते. भगवंताची सोडून बाकीच्या कोणाला तुळशी अर्पण करू नये. भगवान कृष्णाला तुळशी अर्पण केली पाहिजे. म्हणून तुळशीवर खूप बोलण्यासारखं आहे. सांगण्याचं तात्पर्य की जेवढं तुम्हाला जमेल, तुळशीचे लाकडं जर कोणी अंत्यसंस्कारामध्ये टाकलं तर त्याची मुक्ती होते. म्हणून कोणी अंत्यविधीच्या वेळेस किंवा त्याच्या बाजूला तुळशी का ठेवतात? कारण यमदूत त्याच्या शेजारी भटकत नाहीत. एवढं तुळशीचं महात्म्य आहे. म्हणून आपण प्रत्येकाने तुळशीची माळा धारण केली पाहिजे. पण तुळशीची माळा धारण करताना तामस पदार्थ नाही केले पाहिजे. कांदा, लसण, चहा, कॉफी. आपण लोक बरेच माळा घालतात आणि कांदा, लसण, चहा, कॉफी पिला तर अपराध होतो. कारण ती सत्वगुणी भक्ती आहे. आणि बरेच लोक तुळशीच्या माळा ओरिजिनल नाही भेटत. पंढरपूरला जाताना तर ते चंदनाचे लाकडं, रुईच्या लाकडापासून माळा बनवतात. पण तुम्ही सगळं जर तुळशीच्या माळा घालताना तामस पदार्थ एकदम आणशण काही खात राहत असाल तर ते पाप होते. तुळशीच्या माळा जो धारण करतो त्याला यमदूत, दुःस्वप्न, वाईट स्वप्न पडत नाही. त्याच्या बाजूला त्याच्या जीवनात काही अपशकुन होत नाही. म्हणून तुळशीच्या माळा घालताना, सोन्याच्या माळा घालताना तर चोर आकर्षित होतील, पण तुळशीच्या माळा घालताना तर भगवान कृष्ण आकर्षित होतील. तुम्हाला कोणत्या माळा घालायचे ठरवा. सोन्याच्या माळा घालताना तर अहंकार येईल, पण तुळशीच्या माळा घालताना तर नम्र व्हाल. नम्र व्हायचं नाही आपल्याला. काय सांगितलंय? सोन्याच्या माळा घातला तर चोर आकर्षित होतील, पण तुळशीची माळा घातलं तर कोण आकर्षित होईल? कृष्ण होतील. तर हे तुळशीचं महात्मा भगवंत इथं ब्रह्माजी आपलं चतुर्कुमार जेव्हा तुळशीचा सुगंध घेतात आणि ते प्रफुल्लित झाल्यानंतर भगवंत त्यांना सांगतात की माझ्या सेवकांच्या प्रती जो अपराध झाला आहे त्याच्या प्रती तुम्ही क्षमा करा. आणि म्हणून ते भगवंत कुमाराकडे क्षमा याचना करतात. म्हणून जो लीडर असतो ना, लीडरशिपचं पहिलं गुण आहे की आपल्या सेवकांच्या प्रती काही अपराध झाला तर आपण माफी मागितली पाहिजे. घरातला व्यक्ती चुकला
त्या चुकीला माफी करून त्याचं जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे. चुका झाल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावर लावतो आणि चांगलं झालं तर आपण श्रेय आपल्या घेतो. मला एक प्रसंग आठवतोय याच्याबद्दल. तुम्ही APJ अब्दुल कलाम ऐकले असेल आणि सतीश धवन. एकदा मोठा सॅटेलाईट लॉन्च केला त्यानं आणि त्या सॅटेलाईट लॉन्च केल्यानंतर तो ना काय झालं, नेमकं विफल झालं आणि त्याचे मेन डायरेक्ट होते ते APJ अब्दुल कलाम होते. आणि APJ अब्दुल कलाम असल्यानंतर ते सॅटेलाईट एकदम फेल झाल्यानंतर त्या दिवशी मीडियाला फेस करण्यासाठी सतीश धवन म्हटले की तू नको जाऊ, मी जातो ब्रीफिंग करायला, कारण की तू नको जाऊ. आणि मग त्याने मीडियाला जाऊन फोकस केलं की कसं कसं आमची असफल झालं पण याच्यापुढे होणार नाही. ते जाऊन त्यांनी मीडियाला ब्रीफिंग केली आणि जे लीडर होते त्यांना जाऊन त्यांनी माफी मागितली की याच्यापुढे आम्ही प्रयत्न करू. जेव्हा तोच सेकंडनं सॅटेलाईट लॉन्च केला आणि तो सक्सेसफुली झाला, तर सतीश धवननं काय केलं, APJ अब्दुल कलामाला पुढे पाठवलं, आता तू जाऊन मीडियाला ब्रीफिंग कर, मी मागे थांबतो. तर अब्दुल कलाम म्हटले की लिडरशिप म्हणजे काय, सक्सेस झाल्यानंतर आपल्या खालचा जो व्यक्ती त्याला श्रेय दिलं पाहिजे आणि फेलियर झाल्यानंतर आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून सर्वंट लिडरशिप जो प्रिन्सिपल आज कॉर्पोरेट सेमिनारमध्ये शिकवला जातो, कॉर्पोरेट सेमिनारमध्ये सर्वंट लिडरशिप सगळ्यात मोठं भगवान कृष्ण शिकवतात. महाभारताच्या युद्धामध्ये भगवंत असं नाही म्हटलं अर्जुनाला, अर्जुना मी इथं बसतो झाडाखाली, तू जरा युद्ध करून ये. भगवंताला काही गरज नव्हतं, पण भगवंत स्वतः सारथी झाले आणि सारथी होऊन काय केलं, त्यांनी कसे लिडरशिप असले पाहिजे. स्वामी असून सुद्धा सेवकाची भूमिका निभवली. आपल्या ड्रायव्हरकडे किती किंमत असते हो, आपल्या ड्रायव्हरला काहीच नसते, पण भगवंताने 18 दिवस अर्जुनाचा रथ हाकला. आणि आचार्य वर्णन करतात, रथीला जर एवढा आवाज असतो त्या युद्धामध्ये, राईटला जायचं असेल, लेफ्टला जायचं असेल, सरळ जायचं असेल तर सांगत नाही, तर राईटला जायचं तर राईटला लात मारतात, लेफ्टला जायचं तर लेफ्टला लात मारतात, सरळ जायचं तर सरळ लात मारतात. भगवंताने 18 दिवस अर्जुनाच्या लाता खाल्ल्या. कोण आहे असा जगामध्ये? म्हणून सेवक कोण, स्वामी कोण असतो की श्रेय आपल्याला देणारा, आपल्या बाकीचे जे खालचे लोक आहेत त्यांना देणारा असला पाहिजे. आणि मग भगवंत क्षमा याचना करतात आणि कुमाराची तिचं वर्णन करतात आणि कुमार उत्तर देतात की जे काही झालं आता तुम्ही काय करा, हे करा. तर त्याच्यामध्ये सुंदर ते म्हणतात की माझे जे 2 भक्त आहेत की भक्तांच्या प्रती जर अपराध झाला तर एकमेव मार्ग काय, त्यांच्या चरण कोंबळीची धूळ घेणं. जेव्हा आपण ती धूळ घेऊ तेव्हाच्यातून ह्या पापातून तात्काळ मुक्त होऊ, दुसरा कोणताही मार्ग नाही. जेव्हा अशी ती धूळ घेतात तर भगवंताला ते म्हणतात की हे कुमारांनो, मी संतुष्ट कधी होतो जेव्हा माझे भक्त ब्राह्मण ते तुपातला जर नैवेद्य आहे, तुपामध्ये तुम्ही स्वाहा करून जर हजारो तूप लिटर ओतलं तेवढं मी प्रसन्न होत नाही. पण माझे जे वैष्णव भक्त आहेत त्यांना तुम्ही कृष्ण प्रसाद खाऊ घातला तर मी जास्त प्रसन्न होतो. म्हणून प्रभूजी रोज नाही का पहिल्या दिवशी बटर हलवा, काल नाही का ड्रायफ्रूट कस्टर्ड का, तर त्यांना माहीत आहे भगवंत ब्राह्मणांच्या मुखातून तुम्ही जे कथा ऐकणार आहे त्याच्यातून प्रसन्न होतात. आणि भगवंताला त्या आणि आमच्या भक्तांना हा श्लोक जास्त आवडतो, काय की भगवंत ब्राह्मणांच्या मुखातून खात आहेत आणि याचं जास्त आणि भागवतामध्ये हा श्लोक 3 वेळा आलेला आहे, भगवंत पुढं खातात. आणि मग भगवंत म्हणतात की याच्यातून मला माफ करा आणि ती चरण धूळ घेतात. आणि चरण धूळ घेतल्यानंतर तिथे जे कुमार आहेत त्यांना म्हणतात की मी याच्यातून वाचू शकलो असतो, पण तुम्ही 2 वेळा अपराध केला. एकदा लक्ष्मी निद्रा अवस्थेत असताना लक्ष्मी देवीला तुम्ही अडवलं होतं आणि लक्ष्मी देवीला अडवल्यानंतर तिने शाप दिला होता की तुम्ही 7 जन्म ब्राह्मणाच्या रूपात जन्म घ्या, पण तो शाप मी तेव्हा नाही दिला. पण आज माझे भक्त होते, त्या भक्तांच्या प्रती तू अपराध केलास, त्यामुळे तुला काय कर, 3 जन्म आसुराचा जन्म घ्या आणि 3 रूपामध्ये आसुर होऊन माझी भक्ती, माझं स्मरण होणार नाही, तुम्हाला स्मरण नाही होणार, स्मरणच राहील. आणि 3 अवतारामध्ये तुम्ही लगेच सोडून, तुम्हाला 3 पाहिजे का 7 पाहिजे तुम्ही ते ठरवा. तेवढंच चतुर्कुमार म्हटले मला 7 नको, 3 पाहिजे. आणि मग 3 जन्मामध्ये ते अवतार घेतात आणि तेच पुढे 3 कोण जन्माला येतात, पहिल्याच्यामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण आणि दंत वक्र आणि शिशुपाल याच्यामध्ये घेतात. आणि या 3 अवतारामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त द्वेष नाही का या 3 अवतारामध्ये, 3 रूपामध्ये. हिरण्यकशिपू पाहिलं तर सारखं 24 तास वर स्मरण करायचं. हिरण्यकशिपू, हिरण्यकशिप भगवंताचं जरी शत्रू असे प्रतिकूल भावनेमध्ये स्मरण करायचे. आणि नारद मुनी एक ठिकाणी ईर्ष्या करतात की हे असुर सुद्धा असून सुद्धा प्रतिकूल भावनात किती स्मरण करतात, कंसाच्या बाबतीत ते वर्णन करा. म्हणून येणे प्रकारे आपण स्मरण करीत असो
तर ते स्मरण करण्यासाठी आपल्याला कीर्तन करणं महत्त्वाचं म्हणून